अहमदनगरमधील कोपरगाव सर्वात मोठं शहर व या कोपरगाव शहरामध्ये मी सध्या आहे व आपल्याबरोबर कोपरगाव शहरातील नागरिक आहे। या ठिकाणी कोल्हे आणि काळे दोन साखर सम्राट सर्वांनाच माहीत आहे व यांच्या मार्फत जे पॅनल लढवल्या जात आहेत त्यानंतर या ठिकाणी शिंदे गट असेल किंवा अजितदादा गट असेल किंवा भाजप असेल किंवा उद्धव ठाकरे गट असेल, एकंदरीत अशी लढत आहे व याबरोबर नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार पण आहे। अगदी मोठी चुरस आहे। काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण या ठिकाणी येऊन गेले। आपल्यासोबत काही नागरिक आहे। सर्वप्रथम सर्व कोपरगावकरांचे खूप खूप स्वागत। दादा, कोपरगावमध्ये विकास जर बघितला आपण तर 9 वर्षानंतर नगरपालिकेला मुहूर्त भेटला। नेमकं कोपरगाव हे नगरमधलं अगदी मोठं शहर आहे, सर्वांनाच परिचित आहे आणि शिर्डी अत्यंत जवळ आहे। या ठिकाणी जो विकास झालेला आहे कोपरगाव शहराचा, याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं? कोपरगाव शहराचा विकास म्हणावा असा कमी झालेला आहे। तो विकास आता नगरपालिकेचे इलेक्शन लागलेले, त्या इलेक्शनमधून जो उमेदवार निवडून येईल, नियुक्त होईल, जनता सर्वानुमते जो नगराध्यक्ष निवडून देईल आणि जे नगरसेवक निवडतील ते निश्चितच करतील असं मला वाटतं। जरी वाटावर नसलं पण ते अंतकरणात हृदयात आहे काही ना काही, तर मग ते पण थोडंसं अवघड होऊ शकतं, नाही का? या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे, समजा लढत नेमकी कोणामध्ये लढत होणार? ही अटीतटीची लढत राहणार का एकदम वन साईड लढत होणार? नाही, वन साईड लढत होऊ शकत नाही, कारण प्रत्येकजण पॉवरफुलच आहे। असं लगेच एक साईड राष्ट्रवादीतर्फे इथं कोण आहे नगराध्यक्षाचे उमेदवार? अजितदादा गट आणि भाजपकडून कोण आहे? उद्धव सेने आणि शिंदे सेने? राष्ट्रवादी काँग्रेसकडून काका कोयटे आणि बी जे पीकडून संदान पराग साहेब आहे आणि आपले इकडून आपले शिवसेनेकडून राजाभाऊ झावरे आणि उद्धव बाळासाहेब गटाकडून भरत मोरे भाऊ आणि अपक्षपणे ते वाजे वगैरे? हां, अपक्षपणे दीपकराव वाजे। काय वाटतं लढत नेमकी अजित म्हणजे कोल्हे आणि काळे यांच्यामध्येच लढत होणार का? नेमकं काय ताकद कशी, म्हणजे कशा पद्धतीने ताकद? म्हणजे आता हे जे बाकीचे पण भरपूर पॉवरफुल लोक आहे, ते काय कमी नाही आहे, बरोबर आहे की नाही? कारण कोपरगाव शहर आहे, पकड यांची ना पण राजकारणात कोल्हे आणि काळ्यांची पकड असली तरी पण प्रत्येकजण जे मेहनत करते आहे, प्रत्येकजण फिरतो आहे, त्यांनी पण लोकांसाठी काहीतरी कामं केले असेल म्हणून त्यांना पण अपेक्षा आहे ना, ते पण लोकांसाठी झटलेले आहे, पण त्यांची पण अपेक्षा आहे, तर ते पण कोणी सांगू शकत नाही का अजून 2-4 दिवस काही सांगू शकत नाही। 2-4 दिवसानंतर चित्र स्पष्ट होईल आणि मग कळन का कोणाची लाट आहे आणि कोण निवडून येऊ शकतं। या ठिकाणी आता आपण जर बघितलं तर साधारण घरातलं कोणी शक्यतो उमेदवारी उभं राहण्याचा हिंमत करत नाही। जसं वडाचं झाड असतं बघा, घराणेशाही म्हणजे घराभोवतीच ते राजकारण फिरतंय। उदाहरणार्थ फलटणमध्ये आमदार खासदाराच्याच घरात उमेदवार आहे, तुमच्या बाळासाहेब थोरात संगमनेरचे ते मंत्री पण राहिलेले, त्यांचे दाजी डॉक्टर, त्यांना पण मध्यंतरी पदवीधर उमेदवारी होती, त्यांचा भाचा सत्यजित तांबे यांना पण उमेदवारी होती, आता त्यांची बायको तिथं नगराध्यक्षाची उमेदवारी करते। भुसावळच्या पण घरात आमदाराच्याच घरात उमेदवार आहे, बुलढाण्यामध्ये संजय गायकवाडच्या घरात उमेदवार आहे, 40गावमध्ये पण राजू देशमुखांची बायको आणि शंभूराजे देसाई यांची बहीण तिथं उमेदवारी करते, मंगेश चव्हाणची बायको नगराध्यक्ष उमेदवारी करते, दोंडाच्यामध्ये पण तेच आहे। म्हणजे या ठिकाणी जे उमेदवार दिलेले या घरचा काही वारसा आहे का नवीन काही उमेदवार दिले, नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष? आता घरचे लोक आहे त्यांचा कसा विश्वास असतो प्रत्येकावर ज्याचा आणि प्रत्येकाची विचार करण्याची कॅपॅसिटी वेगळी वेगळी असते। काही माणूस हे काम करू शकतो, तो माणूस तो काम करू शकतो, मग तो गरीब पण असला श्रीमंत पण असला त्याच्याने काही जास्त फरक पडत नाही आणि घराणेशाहीने काही फरक पडत नाही, कारण त्यांना विश्वास पण महत्त्वाचा असतो आणि विश्वास असल्यामुळं मग त्यांना वाटतं की नाही याच्यावर आपण विश्वास टाकू, नाही तर ह्यो याच्यावर टाकला तर ह्यो काम करतो नाही करतो, म्हणून ते त्यांचे विश्वासातले लोक संघ घेते आणि त्यांना उमेदवारी देत असते। आता तुम्ही कोपरगावमध्ये मित्रमंडळांमध्ये बसता, एकंदरीत लोकांचा जो कल आहे काय वाटतं नेमकं दुरंगी लढत का म्हणजे नेमका चित्र तुम्हाला अंदाज काय वाटतो तरी थोडं?
नाही लोकांमध्ये काय परिस्थिती? दुरंगी आजूक तर काय दुरंगी तिरंगी चौरंगी काही लढत वाटत नाही. आजूक काय कोणी मनावर घेतलेलं नाही काही गोष्टीच नाही का. ज्यावेळेस अजून 2-4 दिवसांनी वाटप होईल. वाटपचं तर काय ते इकडचं काय वाटतं, पैशानी मतदान विकलं जातं का? पैशांनी विकल्या जात, काही मतदान विकल्या पण जातं पैशांनी, पण काही मतदान असं असतं ना का ते स्वाभिमानाने करते लोक आणि चांगला माणूस पाहून करते. काही माणूस काम करू शकतो, ह्यो माणूस आपल्यासाठी झटू शकतो, समस्या अडीअडचणीसाठी लढू शकतो, त्या माणसात तेवढी धमक आहे करण्यासाठी. बरोबर आहे की नाही? असे माणसं पण निवडून येते ना. बरोबर आहे की नाही? काल मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले, विखे पाटील पण आलेले होते. मी तर ऐकलं आता एकनाथ शिंदे पण येत आहे, अजितदादा पण येत आहे. काय फरक पडेल का नेते आल्यामुळे, नेमका काय परिणाम होईल? आता काल मुख्यमंत्री पण येऊन गेले. नेते आले तर त्यांना जे पुढचं जी योजना आहे, कामं आहे ते करायचे असते ते सांगणार आहे लोकांना. बरोबर आहे की नाही? लोक काय ऐकणार आहे, भाषण वगैरे हे ते सगळं ऐकतील बिकतील, घरी जातील, जेवण करतील, झोपतील, पण त्यांच्या मनात काय, कोणाच्या मनात काय चाललेलं आहे हे कोणी सांगू शकत नसतं. बरोबर आहे की नाही? जर त्यांच्या मनात जर टायमावर जर तिकडे गेलो आपण मतदान करायला EVM मशीनपाशी आणि तिकडे जर आपला विचार बदलला, त्याला कोण काय करणार? बाहेरून तर मस्त आपण विचार करून जाऊ, यालाच मतदान करणार आहे. पण मध्ये गेल्यावर जर काही दुसरंच काही डोक्यात आलं. कोपरगावमध्ये विकास कसा झाला? कोपरगावामध्ये विकास काही ठिकाणी झालेला आहे, काही ठिकाणी नाही झालेला. भरपूरसे प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, टपऱ्यावाल्यांची समस्या आहे, रोडाची समस्या आहे, पाण्याची थोडीफार समस्या आहे. अशा भरपूर समस्या पण भरपूर आहे. आणि सगळ्यात मेन समस्या अशी आहे ना का कोपरगावकरांना आहे ना रोजगार नाही. काय इकडं पोरं बघा आमच्या कोपरगाव शहरामध्ये जसे इकडं कोपरगाव शहरामध्ये फिरताना पोरं तसे तुम्हाला संगमनेरमध्ये फिरताना दिसणार नाही, येवल्यामध्ये फिरताना दिसणार नाही, राहत्यामध्ये दिसणार नाही, शिर्डीमध्ये दिसणार नाही. ते जर फिरत असेल ना राहत्यामध्ये, शिर्डीमध्ये, येवल्यामध्ये तर ते कामधंदा करत फिरत असेल. पण कोपरगावमध्ये कसे कामच नाही, ते काय करणार आहे? कारखाना आहे ना, कारखाने आहे. कारखान्यामध्ये कितीक लावणार आहे ते, लावून लोकांना कितीक जणांना लावणार आहे? बरोबर आहे की नाही? डिस्लरी इकडं, डिस्लरी ते लावतील कितीक जणांना? बरोबर आहे की नाही? शिकलेले सवरले पण लोक लागते काही, पण त्यांनी असं पण काहीतरी केलं पाहिजे का थोडेफार लोक आहे ना जे शिकलेले नाही बुवा, जे गरिबीत आहे, जे अंमली करते, हे करते ते करते, त्यांच्यासाठी काहीतरी नियोजन केलं पाहिजे ना. आजपर्यंत त्यांच्यासाठी कोणी नियोजन केलं का? नाही केलं. परत मग ते पोरांना कामं नसते, मग ते काय करते, चला आता काय काम नाही, धंदा नाही, मग ते हे होऊन जाते, बिघडून जाते. काही पण दारू प्यायच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये लतमध्ये लागून जाते आणि जीवन संपून जातं. तेच जर कुठं जर कामधंद्यामध्ये असले ते असले तर त्यांच्या चांगलं होतं ना. कोपरगावमध्ये सगळ्या नागरिकांची इच्छा आहे का हे विकास काम झालं पाहिजे, असं एखादं डोळ्यासमोर कोपरगावकरांच्या काय आहे असं? कोपरगावच्या डोळ्यासमोर तर एकच आहे का फक्त आहे ना हे कोपरगावचं जे पेट आहे ना हे फक्त या लोकांना आहे ना टपऱ्या वगैरे व्यवस्थित नाही ना, कुठंतरी कॉम्प्लेक्स वगैरे खोलून हे जागा पडलेली, ती जागा पडलेली, तिकडं जागा पडलेली, द्या ना तुम्ही यांना 10x10च्या टपऱ्या खोलून करू द्या. यांना चहा ऐकू द्या, नाही तर मग केस कापू द्या, नाही तर मग हे करू द्या, काहीतरी कामधंदे करू द्या ना यांना. शॉपिंग कॉम्प्लेक्स झालं पाहिजे जेणेकरून बाजारपेठेल सुधारेल, बेरोजगारांना रोजगार मिळेल. सगळ्यात मेन काय आहे, तुम्ही फक्त त्यांना रोजगार द्या. ते जर त्यांना जर पैसा पाणी भेटलं, सगळं भेटलं, कोपरगावची परिस्थिती ऑटोमॅटिक बदलेल ना. ठीक आहे दादा, धन्यवाद, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचा खूप खूप. दादा नमस्कार, आपलं काय नाव? माझं नाव अक्षय आबाळे. मूळ गाव हेच का? हां, हेच काय. कोपरगाव तुमच्या नगर शहरामध्ये, अहमदनगरमध्ये अगदी एक मोठं शहर म्हणून आपण सर्वांनाच माहिती आहे. कोपरगावच्या विकासाबद्दल आता मुहूर्त भेटला आहे, 9 वर्षानंतर नगरपालिका लागते. तुम्हाला विकासाबद्दल नेमकं काय वाटतंय? म्हणजे इथं विकास झाला का, किंवा इथला नेमके प्रश्न काय वाटतं विकासाच्या दृष्टीने? विकास झाला आहे तसं काय असं नाही, काही विकास झाला आहे, पण जरा रस्ते पण व्हायचे बाकी आहे थोडेफार. म्हणजे शहरामध्ये म्हणतो मी, फक्त नगरपालिकेच्या अंडरचे. नगरपालिकेच्या अंडरमधले काही गल्ली बोळांमध्ये रस्ते नाही झालेले, पण आमच्या इकडं झालेले आहे गांधीनगर परिसरामध्ये, नाही का. तर मग चांगले. आता एक विषय म्हणजे असं एखादं विकास काम की कोपरगावचे जे नागरिक आहे त्यांच्या मनात हा खूप विषय काय, हे काम व्हायला पाहिजे, असं एखादं विकास काम तुम्ही सांगा, हे सांगा, कोणी पण सांगा.
एखादं म्हणजे नगरपालिकेने ते कॉम्प्लेक्स कसे बांधले होते आधी नाही का, महाराजांच्या पुतळ्याच्या साईडला नाही का, बरोबर. तर मग तसे अजून 2-3 ठिकाणी झाले तर चांगलं होईल. नागरिक एकदम महत्त्वाचा विषय, अतिक्रमणामध्ये काहींचे गाळे वगैरे गेलेले. मग त्यांना रोजगार भेटेल ना. लोकांना काय लागतंय, रोजगार भेटला, चांगलं भेटलं, बस तेवढंच लागतंय, बाकी काही नाही. हा एक महत्त्वाचा विषय आहे. कोपरगावच्या विकासाच्या दृष्टीने शॉपिंग कॉम्प्लेक्स होणं गरजेचं आहे आणि जेणेकरून बेरोजगारांना रोजगार भेटेल आणि बाजारपेठ चांगली सुधरेल. आणि दुसरी गोष्ट काय, आमची जेवढी पण पिढी आहे ना आता ही जे आहे ना, ही सगळी बाहेर पडू राहिली नाही का. म्हणजे कोपरगावचे जेवढे पण युवक आहे, जे युवन लोक आहे, तर ते 30% लोक पुण्याला जाते, काही मुंबईला जाते. असं काहीतरी करता येईल का की ती जी बाहेर पडणारी पिढी आहे ती पुढं नाही जाता इथं गावातच विकास होईल. ते जर काही इथं थांबले तर मग गावाचा विकास होईलच ना. सिंपल. विशेष करून नगराध्यक्षपद हा थेट जनतेमधून निवडला जातोय व मला तर वाटतं या ठिकाणी पक्षाची जवळपास 4 उमेदवार आहे. अपक्ष पण 3 का 4 आहे वाटतं. नेमकं आत्तापर्यंत तुम्ही भरपूर निवडणुका बघितलेल्या, प्लीज थोडंसं, आत्तापर्यंत तुम्ही भरपूर निवडणुका बघितलेल्या आहे. नेमकं तुम्हाला एकंदरीत हे चित्र कसं वाटतंय? म्हणजे काय आता चांगलं वाटतंय चित्र काय नाही, म्हणजे मला असं म्हणायचं आहे, अटीतटीची लढत वाटते का वन साईड वाटतं का, नेमकं कसं वाटतं तुम्हाला? आता कसं आहे, आता जनतेवर डिपेंड आहे ना कोणाला निवडून द्यायचं काय. तरुणांच्या मनात नेमकं काय, तरुणांमध्ये काय चालतंय नेमकं? भरपूर काय काय म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहे नाही का. आता आमचं पर्सनल पण वेगळं राहतं, सगळ्या लोकांचं प्रत्येकाचं जे त्याचं हे आणि राहतं. विशेष करून नगरसेवकाचे जी वॉर्ड आहे त्या ठिकाणी सुद्धा लोकांसाठी खूप ऑप्शन आहे. मी तर असं ऐकलंय प्रत्येक वॉर्डमध्ये अगदी 5-5, 7-7 उमेदवार उभे. आमच्या इथल्या या वार्डामध्ये आमचा अक्षय भाऊ जाधव म्हणून नाही का, त्याच्यानंतर कैलास भाऊ मंजुळे आणि कोणत्या दोघं पण कोणत्या पक्षाचे? ते हे आपले शिवसेना पक्षाचे आणि मंजुळ भाऊ आमचे याचे BJP कमळचे, तर ते पण निवडून येण्याचे चान्सेस आहे या वार्डामध्ये. मी वार्ड तिकडलं आहे. हां, पण इथं आहे त्यांचं. दादा, आपलं काय नाव? हर्षल मेहरकाम. काय करतो तू नेमकं? मी MSc झालेलं आहे, MSc मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. आता सध्या काय करतो? सध्या मी गेस्ट लेक्चरर म्हणून होतो. हां. काय वाटतं कोपरगावमध्ये जो विकास झालेला आहे, काही प्रमाणात जो विकास झालेला आहे, तुम्हाला नेमका तो विकास काय काय कामं झालेली असे दिसत आहेत तुम्हाला? आता हे बघा, आता आम्ही तर जो राहतो तर आम्ही खेडेगावात राहतो, पण जेव्हा आम्ही तालुक्यात येतो काही खरेदी करण्यासाठी किंवा काही येण्यासाठी इकडं तर एक तसं तुम्ही बोलले की अहमदनगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं शहर म्हणून कोपरगाव ओळखलं जातं, पण जो विकास व्हायला पाहिजे ना तो अजून झालेला नाही आहे. त्या गोष्टीकडं खूप दुर्लक्ष होतं. जसं की खड्डे वगैरे रोड व्यवस्थित, सगळ्यात महत्त्वाचं लोकांना काय पाहिजे, जनतेला काय पाहिजे की तुम्ही रस्ते व्यवस्थित द्या, पाणी व्यवस्थित द्या, ह्याच गोष्टी ह्या मूलभूत गरजा आहे. पण त्याच जर व्यवस्थित होत नसतील तर मग तो विकास कसा मानला जाईल? दुसरा एक महत्त्वाचा विषय, राजकारणामध्ये कोणी उभं राहण्याची हिंमत करत नाही. आपण जर बघितलं तर घराणेशाही आणि घराणेशाहीच्या अवतीभोवती राजकारण फिरतं आहे. भारत स्वतंत्र होण्यासाठी भरपूर लोकांनी क्रांतिकारी चळवळी केल्या, आपल्या प्राणाची आहुती दिली. इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, राजेशाही गेली. नंतर आपण एवढ्या म्हणजे भारत स्वतंत्र होण्यासाठी अगदी आपल्या प्राणाची आहुती दिल्यानंतर भारत स्वतंत्र झाला. परंतु आजचं जर राजकारण बघितलं तर आता बाळासाहेब थोरात आहे समजा संगमनेरमध्ये, त्यांचे दाजी ते तांबे, त्यांचे भाचे आता सत्यजित तांबे, त्यांची बायको नगराध्यक्षपदासाठी उभी आहे. त्या बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड जे आहे ते मोठं नेतृत्व आहे, त्यांच्याच घरातला उमेदवार दिला आहे. त्यानंतर इकडं भुसावळमध्ये आमदाराच्या घरातला उमेदवार दिला आहे. 40गावमध्ये मंगेश चव्हाण जे सोशल मीडियामध्ये खूप म्हणजे त्यांचे व्हिडिओ आपण बघतो, म्हणजे स्वार्थ प्रत्येकाला असतो, पण आजकालचे नेते त्यांच्याच घरातली उमेदवारी मंगेश चव्हाणच्या बायकोला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. 40गावला राजू देशमुख, त्यांची दिवंगत राजू देशमुख त्यांची बायको आणि शंभूराजे देसाईंची बहीण त्यांना उमेदवारी दिलं आहे. दोंडाच्याला पण तसंच आहे, फलटणला पण तसंच आहे. म्हणजे राजकारण घराण्याच्या अवतीभोवतीच राजकारण फिरतं आहे. नेमकं काय वाटतं असं की घराणेशाहीचा जो फॅमिली ट्री आहे, जे फॅमिली ट्री त्यानुसारच हे गोष्टी चालल्या आहेत. आपल्या इकडं पण तेच आहे जवळजवळ बघायला गेलं तर आपल्याला असं आहे की एखाद्या आता बघू काही वर्ष अजून, तर त्यानंतर आपल्याला नवीन माणसाची गरज आहे. हे प्रत्येक जणाला वाटतं, पण कोणी बोलत नाही. कोपरगावला आहे ना, कोपरगावला निस्वार्थ काम करणारा माणूस पाहिजे, स्वार्थी माणूस नको इथं. जो निस्वार्थ काम करेन तेव्हाच विकास होईल या गावचा. आजकाल सगळीकडे स्वार्थच पाहायला भेटतो आपण नाही का. जो माणूस निस्वार्थपणे काम करेन का बरं विकास नाही होणार आपल्या गावचा, सांगा बरं. बरोबर
बरोबर आहे की नाही? तुम्ही निस्वार्थपणे काम करा, सगळी युवा पिढी तुमच्या पाठीमागं लागेल. 100% खरं आहे. साधी गोष्ट पण आजकाल ते दिसत नाही. दिसत नाही. काही काही ठिकाणी दिसतं, निश्चितच दिसते, पण बऱ्याचशा ठिकाणी दिसत नाही. बऱ्याचशा ठिकाणी नाही दिसत, पण एक निस्वार्थपणे एक माणूस पाहिजे पण कोपरगाव शहराला. त्यावेळेस तरुण पिढीला पण चान्स दिला पाहिजे, जसे एज्युकेटेड पीपल वगैरे. पण हिंमत कोणी करत नाही ना हा विषय. हिंमत तर करायला पाहिजे, पण जनतेने पण साथ दिली पाहिजे, की सगळ्या जनतेला समजलं पाहिजे की आपण एक एज्युकेटेड पर्सनला निवडून दिलं तर तो नक्कीच आपले प्रश्न सोडवेल. जागरूक जनता झाली पाहिजे. जनता जागरूक झाली पाहिजे. व क्रांती कोपरगाव किंवा संगमनेरमधून घडं का, कारण रयत शिक्षण संस्थेचं मोठं जाळं या ठिकाणी. एज्युकेटेड लोक आहे, सगळ्यांना कळतं सगळं, पण कोणी हिंमत करत नाही. हिंमत करत नाही, तोच तर प्रॉब्लेम आहे. हिंमत तर आपलं काय नाव? ज्ञानेश्वर कारभारी जाधव, राहायला इथंच राहायला समतानगर, कोपरगावच. कोपरगावच, वार्ड नंबर 2. अहमदनगरमधलं कोपरगाव हे अगदी मोठं शहर आहे. अगदी मोठं नाव आहे या शहराचं. विशेष म्हणजे ऐतिहासिक 2 नावं इथं, कोल्हे आणि काळे, साखर सम्राट. बरोबर. कोपरगावचा विकास झाला का? अजिबात नाही. आता तुम्ही आले, रस्ता कसा वाटतो तुम्हाला? खड्डे ना. सगळे खड्डे, आणि हे खड्डे मरम्मत करू करू काय अजूनही ठीक व्हायना ते रस्ते आणि खड्डे. पावसाळ्यात यायला पाहिजे होत तुम्ही, खरं म्हणजे तुम्हाला पावसाळ्यात अवस्था कळली असती. पावसाळ्यामध्ये एकदम बिकट परिस्थिती राहते. त्याच्यामुळं आता बदल करणं गरजेचं आहे आता एकदम. काय वाटतं, नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेमधून हा निवडला जातोय. या ठिकाणी जे महाराष्ट्रात सत्तेमध्ये एकत्र आहे, शिंदे गट असेल, अजितदादा गट असतील किंवा तुमचे भाजप असतील, हे म्हणजे सत्तेमध्ये, पण इथं ते वेगवेगळे लढत आहे. मोठी चुरस आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे सेनेचा पण या ठिकाणी उमेदवार, म्हणजे 4 उमेदवार आहे. अपक्ष पण आहे, ते पण मातब्बर आहे. नेमकं तुम्हाला लढत नेमकी काय वाटते? म्हणजे दोघांमध्ये फाईट होणार की मग आठीतटीची होणार का वन साईड होणार? नेमकं जनतेच्या मनात नेमकं काय चित्र आहे? दोघातच फाईट होणार आहे. एक काका कोयटे आणि परागजी संधान. त्यातले संधान जरा उमेदीचे उमेदवार आहे, एकदम नव्या जोमाने काम करणारे, त्यामुळं त्यांचे चान्सेस सगळ्यात जास्त आहे. कोणत्या पक्षाचे ते? ते भारतीय जनता पक्षाचे. भारतीय जनता पार्टीपाशी म्हणजे कोण अपक्ष पण उभे राहिले, जे पक्षनिष्ठ होते भरपूर वर्षापासून त्या पक्षात हा, होते. आता प्रत्येकाला अपेक्षा असते ना उभं राहण्याची. कोपरगावमध्ये जसं नगरमधलं एक प्रमुख शहर आहे कोपरगाव. कोपरगावच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने इथं असं काय नागरिकांच्या मनात का विकास त्या गोष्टीचा झाला पाहिजे, अगदी महत्त्वाचं नागरिकांच्या मनातलं काम? अहो, लोकांना काय पाहिजे? फक्त रस्ते पाहिजे, गटरी पाहिजे, लाईट पाहिजे. गटरी जर असल्या तर त्या गटरीचे लेवल पाहिजे, नाही तर गटर इकडं ते रिवर्स. महत्त्वाचा मुद्दा आहे हा एकदम. महत्त्वाचा कुठल्याही मुद्दा प्लॅन, इस्टिमेट प्लॅनिंग काहीच आणि नसतो. नगरपालिकेचा कुठलाही अधिकारी, अभियंता तिची ट्यूब लेवल पाहायला येत नाही. याच्यामुळं तो वचक नाही त्याच्यावर कोणाचा. आणि निकृष्ट दर्जाचं काम इथं होतं का? अहो, ते पाहायलाच येत नाही ना. जे त्याची सेटलमेंट झाली म्हणजे झाली, मग तिथंच कागदावर साहेब होत्या आणि तिथंच बिलं निघत आहे. काय वाटतं, आपण जर बघितलं तर या ठिकाणी बेरोजगारी असेल, बेरोजगारच्या बाबतीत व्यसनदिनता प्रत्येक ठिकाणी वाढलेली आहे. बेरोजगाराला रोजगार या ठिकाणी कसा आहे? रोजगार आता कमीच आहे ना, त्याच्यामुळंच बाहेर पडावं लागतं ना. मुलांना इथं गण शिक्षणाची व्यवस्था आहे चांगली, कारखाने पण येतात. एज्युकेशन सोसायटी, पण नोकऱ्या नाही म्हणून नोकऱ्यासाठी बाहेर जावंच लागतं ना. एक दुसरा विषय आणि महत्त्वाचा, महाराष्ट्रातील जनतेच्या उद्देशाने महत्त्वाचा विषय, भारत देश स्वतंत्र होण्यासाठी क्रांतिकारी चळवळी झाल्या. 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. अगोदर राजेशाही होती, 150 वर्ष गुलामगिरी होती इंग्रजांची. क्रांतिकारी चळवळी झाल्या, आपल्या क्रांतिकारांनी आपलं बलिदान दिलं, रक्त सांडलं. त्यानंतर आपल्याला अधिकार भेटला, लोकशाही यायला, अगदी गरीब माणूससुद्धा उभं राहू शकतो. परंतु आज जसं वडाचं झाड असतं तशी घराणेशाही झाली. आपण बाळासाहेब थोरात बघितलं तर एक मोठं नाव आहे. त्यांचे दाजी डॉक्टर तांबे, ते पण राजकारणात. त्यांचा पोरगा सत्यजित तांबे, तो पण राजकारणात. आता त्यांची बायको नगराध्यक्षीची उमेदवारी करते.
एकमेव तेच नाही, प्रत्येक ठिकाणी तसंच आहे. भुसावळच्या आमदाराच्या घरात तेच आहे. 40गावमध्ये मंगेश चव्हाण आणि राजू देशमुख त्यांच्या बायका तिथं उभ्या आहे. फलटणचे घराणं तिथं पण तसंच आहे. बुलढाण्याचे संजय गायकवाड तिथं पण तसंच आहे. हे नुसतं डोळ्यासमोर दिसतं, पण नातेवाईकाच्या बाबतीत सगळीकडे तसंच आहे. काय वाटतं, हे कुठंतरी चुकीचं आहे नाही याच्यात आणि संधी साधू आणि स्वार्थीपणाच राजकारणात झाला. याच्यात तुमच्या प्रश्नाचं मी बरोबर उत्तर देतो. जो डॉक्टर असतो ना हृदयाचा, तो म्हणतो आपला मुलगा अजून याच्या पुढचा डॉक्टर झाला पाहिजे. जो इंजिनियर असतो ना त्याला बी वाटतं आपल्या आता एक काले यांची समजा किराणा दुकानदाराची 3री पिढी, मग त्यांनी वेळेवर धंदा बदलून त्यांना नवीन धंदा तर जमणार नाही. कार्यकर्त्यांचं लोणचं घालायचं का? नाही कार्यकर्त्यांना आहेच ना. काय आता ज्याच्या कुवतीप्रमाणे ज्याचं त्याला भेटतं, हे तर बरोबर आहे. ऐका, एक स्टेप असते कार्यकर्त्याचं, प्रत्येक आणि स्टेप बाय घरांशाही स्टेप. कुठं नाही मला सांगा तुम्ही, भारतात कुठं नाहीये. सगळीकडे आहे, मी तेच म्हणतोय. हे काहीतरी चुकीचं वाटतंय का? नाही हे बघा, शेवटी जन्मच ठरवतं. कार्यकर्ता घराणेशाहीचा द्या, बाहेरचा द्या किंवा गरिबाचा द्या. आमच्याकडं एक टोळीत जाणारी बाई. काय नाव तुमचं? काळू पठाण, राहायला कोपरगावमध्ये कुठं राहता? कोपरगाव, गांधीनगर. आता 9 वर्षानंतर मुहूर्त भेटलेला आहे. या ठिकाणी नगर परिषद लागलेली आहे. तुमच्या नगरमधलं हे कोपरगाव अगदी प्रमुख गाव आहे आणि या ठिकाणी मोठं राजकीय घराणं आहे. कोल्हे आणि काळे हे एक साखर सम्राट आहे म्हणजे, व यांच्या अंडर ही आता निवडणूक सुरू झालेली आहे. तुमच्या कोपरगावमध्ये एकंदरीत विकास कसा झालेला आहे? एकदम स्वच्छ झालेलं आहे. काका कोयटेकडून आमचं हे म्हणणं आहे का बुवा काका कोयटेंनी जर आलं तर काका कोयटेंनी कोपरगावची सुधारणा करावा आणि वापर त्यांचा बदलून टाकावा काय, आणि लोकांना भेटावा. हे काय करता, इलेक्शन झालं म्हणजे काही कोणाला भेटायची अपेक्षा नाही करते. कोल्हे असू न तर काळे असू, त्यांचं इलेक्शन लढवित्या आणि त्यांचं परपंच चालवित्या. पण गावाचं काय हे, गावाचं काही सुधारणा करते नाही. आता आमच्या रस्त्याला अशी घाण आहे का पाऊस जर पडला तर यायची चालायची पंचायत आहे. रस्त्याला जर सांगितलं का बुवा, एखाद्या मेंबरला सांगितलं का बुवा रस्ता सुधारावा, बघू करता 5 वर्ष ते कसे तरी पास करून घेतात. 5 वर्षानंतर परत आपल्याकडे येतात. मग आपल्याला म्हणता का बुवा तुम्ही असं करा, तसं करा, आणि 500 रुपये तुम्हाला दिलेले, 500 रुपयाच्या दबावाखाली आमचे काही कामं होत नाही. आम्हाला ते 500 रुपयाची काही घेणं नाही का देणं नाही. फक्त आमचं रोड सुधारावा आणि घरपट्ट्या नळपट्ट्या हे कमी करावा, बस यांचं. या ठिकाणी कोल्हेंचा एक पॅनल आहे म्हणजे भाजप, आणि तुमचे काळ्यांचा एक पॅनल आहे अजितदादा गट घड्याळासाठी राष्ट्रवादी काँग्रेस. तर कोपरगावमध्ये जे चित्र आहे, आता तर हे सध्या आमदार आहे आशुतोष काळे, अजितदादा गट राष्ट्रवादीचे. तर कोपरगावचं चित्र जे तुम्ही आता अनुभव आहे तुम्हाला, इथं तिथं बसता तुम्ही, एकंदरीत चित्र कोल्ह्याच्या विषयी चांगलं आहे का काळ्याविषयी इथं चित्र चांगलं आहे निवडणुकीच्या बाबतीत? काळे साहेबांचं चित्र कोणतं चांगलं वाटतंय? कोल्हे साहेबांचं. अच्छा. कोल्हे साहेबांचं काम चांगलं आहे. आता गावातला माणूस आहे, काळेचे आहे तर ते बाहेरगावचे माणसं आहे, आणि हे गावातले माणसं असल्यामुळे आम्ही यांचं कधी बी. आता कोपरगावमधली ही निवडणूक आहे, जवळपास 4 नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे. शिंदे सेना असेल, उद्धव सेना असेल, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, आणि मला वाटतं 2 का 4 अपक्ष पण आहे. नेमकी ही जी लढत आहे, ह्या लढतीकडं नेमकं तुम्हाला काय चित्र काय वाटतं, कशी लढत राहणार ही? कोल्हे पार्टीसाठी सोपं इलेक्शन, एकदम सोपं. तुम्हाला 2 दिवस सगळं चित्र पाहायला भेटेल. आमचा उमेदवार सगळ्यात जास्त मतं निवडून येणार आहे, बाळासाहेब संधान. हो. नेमकं कारण काय? कारण त्यांचं काम आहे, ते मागच्या इलेक्शनला पडले तरी ते जनतेपासून लांब गेले नाही. जनतेत कुठले काही कामं असू, चांगले असू, वाईट असू, महापूर असू, सगळ्या कामात ते रात्रभर पाण्यात राहिले. खडकी भागात कोपराव जिडं पाणी आलं त्या लोकांची खाण्याची व्यवस्था केली, राहण्याची व्यवस्था केली. ज्यांचे परपंच होऊन गेले त्यांनी त्यांना सगळा परपंच उभं करून दिला. मी याच्यापेक्षा लोकांच्या मनात तो माणूस आहे ना. नाही, पण काळ्यांची सत्ता इथं, काळे या ठिकाणी आमदार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि ज्यावेळेस आमदाराचं जे पार्ट असतं ते किती का नाही म्हटलं तर थोडं वरचढ असतं, तरी तुम्ही असे ठामपणे कसं काय बोलता की बुवा असं होऊ शकतं? आमचे पराग संधान जनतेतच आहे ना. जनतेला लहान गल्लीतलं पोरगं त्यांना ओळखतं आहे.
यांच्या उमेदवाराला कोण ओळखतं गल्लीत? हे सगळे दिल्लीत ओळखतं त्यांना. आमचा उमेदवार गल्लीतला आहे, त्यामुळे गल्लीतले लहान लहान पोरं ओळखतं त्यांना. काल मुख्यमंत्री या ठिकाणी फडणवीस साहेब येऊन गेले, विखे पाटील पण येऊन गेले. काय नेमकं जनतेला काय आश्वासन किंवा सगळ्यात मोठी सभा झाली आमची, सगळ्यात मोठी. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ती पॅनल टू पॅनल निवडून द्या, नगराध्यक्ष निवडून द्या, तुम्हाला पाहिजे ते कोपरा उमेद देतो तुम्ही. मागच्या वेळेस या ठिकाणी नेमकं कोण नगराध्यक्ष होतो, पार्टी वगैरे आणि नगरसेवक? मागची वाढणे साहेब होते, कोणता पक्ष? अपक्ष होते ते. आणि सत्ता कोणाची होती, कोल्हे काळे? काळ्यांची सत्ता होती, तर तेच आमदार होते ना. नाही, नगर परिषद म्हणतो कोणाच्या ताब्यात होती? आमची शेट होती जास्त, कोल्हे साहेबांचे. कोपर दादा नमस्कार, आपलं काय नाव? रवींद्र रामलाल लचुरे, राहायला कुठं राहता तुम्ही? टिळकनगरमध्ये. कोपरगावमध्ये. हो, इथं माग. कोपरगाव हे नगरमधलं अगदी महत्त्वाचं शहर आहे, मोठं शहर आहे. या कोपरगावमध्ये विकास कसा झालेला आहे? विकास इथे फक्त कागदावरच दिसतोय. जेवढ्या मोठ्या यांनी 3,000च्या वल्गना केल्या किंवा जे केंद्र सरकारकडून काही कामं मंजूर झाले, याचं आमदारांनी श्रेय घेण्याचे काम केलेलं आहे. आता सत्तेमध्ये आमच्या विवेक भैया पण आहे, ते पण BJPत आहे. इथले दुसरे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहे. आम्ही पण भरपूर, आमच्या कोल्हे साहेबांनी असेल, विवेक भाईंनी असेल, यांनी पण भरपूर या ठिकाणी पाठपुरवठा केलेला आहे. पण या रस्त्याला इथले 4 वर्ष या आपल्या नगरपालिकेमध्ये प्रशासन होतं. हे प्रशासन कोणाच्या हाताने चालतं? आमदार किंवा CO. तर या प्रशासनावर फक्त आमदारच आणि ते COच होते. तर या रस्त्याचे काही अतिनिकृष्ट दर्जाचे कामं झालेले, कुठं खड्डे पडलेले हे, कुठं विकास नाही, कुठं काही आपले ॲक्सिडेंट झालेले रस्त्यावर. जे म्हणता आम्ही एवढा मोठा रस्ता केला, त्या पुंतांबा फाट्या चौफुलीवर कित्येक लोकांचा मृत्यू तिथे झालेला आहे. खड्डे, धूळ आहे गावात, लोकांना त्रास आहे, व्यापारी वर्गाला राहायला पार्किंगची सुखसुविधा नाही आहे. अशा भरपूर गोष्टी कोपरगाव शहरात प्रलंबित प्रश्न ते अजून बाकी, ते कोण सोडवणार? काल मुख्यमंत्री साहेब येऊन गेले. सगळ्यात महत्त्वाचा विषय दादा पण म्हणताय, यामध्ये अतिक्रमणामध्ये जे गाळे समजा गेले, ठीक आहे गेले, पण कोपरगाव एक महत्त्वाचं शहर आहे व व्यापारी संकुल पाहिजे, जेणेकरून बेरोजगारांना रोजगार मिळेल. एखादं कॉम्प्लेक्स झालं पाहिजे, ते काही इथं नाही. सगळ्यांचा एक मुद्दा आहे की इथं कॉम्प्लेक्स झालं पाहिजे. 100% झालंच पाहिजे ना. नगरपालिकेने त्यावर विचार करावा. 100% कॉम्प्लेक्स झाले पाहिजे. काय वाटतं आता थेट जनतेमधून नगराध्यक्षपदाचा हा उमेदवार म्हणजे निवडला जाणार आहे, मोठी चुरस लागणार आहे. तिकडे पण एक साखर सम्राट काळे आहे, इकडे पण एक साखर सम्राट कोल्हे आहे. त्यानंतर इकडे जे महाराष्ट्राचं सत्य जे तिघं आहे, शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा गट, हे तिन्ही चारही उमेदवार येतात या ठिकाणी आणि अपक्ष पण आहे. नेमकं तुम्ही ह्या लढतीकडं नेमकं काय कसं बघता? नेमकं लढत कशी असणार? लढत ही वन साईड होणार आहे. BJP त्यांचं विजन असं आहे का आपण पाहतो आमचे पराग संधान साहेब आहे, जे उमेदवार आहे BJPकडून जे उमेदवार आहे ते 9 वर्ष पहिल्यांदा निवडणूक लढले, त्याच्यानंतर कुठेही थांबले नाही. कोणताही पूर असो, कोणतंही कोरोनाचं संकट असो, ते स्वतःहून गेले. संजीवनी डेडिकेटेड आमचं त्या ठिकाणी किंवा कोरोना सेंटर असो, भाईंनी स्वतःच्या खर्चाने ते केले. गावामध्ये ॲम्ब्युलन्स असो, ही 24 घंटे ॲम्ब्युलन्स आमची अवेलेबल असते. भाईंच्या माध्यमातून, संधान साहेबाच्या माध्यमातून आमचा एक गोरगरिबांसाठी आपण म्हणतो, जिथं एखादा माणसाला जायसाठी आपण म्हणतो ती आपली शेववाई का आपण म्हणतो, एखादं ॲम्ब्युलन्स नाही रथ आहे, रथ कारमर्शी शंकररावजी कोल्हे साहेबांच्या नावाने संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या खाली भाईंनी चालू केलेला आहे. तो रथ का तो अगणित सेवा देतो लोकांसाठी. असे भरपूर काही गोष्टी आहे का ज्या संधान साहेबांनी त्यांच्या याच्यातून घडून आलेलं आहे. भाईंनी मोठा कार्यक्रम घेतला भक्तनिवासमध्ये, तिथे 2-3 हजार लोक आले. ते एक महत्त्वाचा विषय, आता या ठिकाणी शिंदे गटाचा उमेदवार आहे नगराध्यक्षासाठी, अजितदादा गट आहे, त्यानंतर भाजप आहे, त्यानंतर आपले उद्धव सेनेचा पण आहे. हे 4 उमेदवार तर आहे, पण अपक्ष पण आहे, ते सुद्धा मोठं आव्हान असणार आहे. तर त्याचं काय? ते आव्हान तर स्वीकारलेलंच आहे ना. ते आव्हान स्वीकार करूनच सगळ्यांना निवडणूक लढवायची आहे. पण जो माणूस 9 वर्ष कुठेही थांबला नाही, त्यांनी सतत जनतेमध्ये गेला. हे जिकडचे उमेदवार आहे
ते एसीत बसणार आहे किंवा ते बाहेर जायची त्यांना असं लोकल लेवलला काही नाही त्यांचं कार्यकर्त्यांमध्ये जाणं कार्यकर्त्यांमध्ये राहणं असं काही त्यांचा प्रकार नाही. काय टार्गेट काय आहे? समजा तुमचा जर पॅनल जर आला बा तुमचं नगराध्यक्षाचा आला किंवा पॅनल आला, विकास नेमका काय तुमच्या म्हणजे काय टार्गेट काय, कोणत्या पद्धतीचा विकास करणार, काय विकास करणार? विकास 100% करणार आहे. रस्ते, ड्रेनेजचे कामं आहे, अजून गार्डन आहे मुलांसाठी खेळण्यासाठी. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण लोकांना आपण रोजगार देतो, जेवढे अवेलेबल असेल तर आपण तो रोजगार देतो. अजून पण आपल्याला त्या, कारण की ही नगरपालिका नाही पण काम त्याला कोणत्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार भेटला पाहिजे, व्यापाऱ्यांचे स्वतःचे हक्काचा एक गाळा झाला पाहिजे, त्यांच्यासाठी प्रयत्न करणं. बरोबर आहे. दादा आपलं काय नाव आणि आपण राहायला कुठे आहे? किरण व्यवहार आहे माझं नाव. मी राहणार गांधीनगर कोपरगाव. काय वाटतं एकंदरीत चौरंगी लढत आहे ना, अपक्ष पण आहे त्याला जोडी, नेमकी नगराध्यक्ष आणि मेन म्हणजे नगरसेवकाचे जे 15 वॉर्ड आहेत त्या वॉर्डमध्ये पण 5-5, 7-7, 8-8 उमेदवार आहे. नेमकं तुम्ही काय वाटतं तुम्हाला चित्र कसं राहणार? कालच्या मुख्यमंत्री साहेबाच्या सभेनंतर असं कळण्यात आलं की काही विजन गुंज उतरलेले ना, काय विवेक भाईंनी असं विजन मानलं की डायरेक्ट ठराव पास करून टाकले. आमचा उमेदवार निवडून आला, आमचं पॅनल निवडून आलं तर आम्ही हे सगळ्या गोष्टी करणार हे ठेवून दिलं त्यांच्या विजनमध्ये. राहिला प्रश्न आता जनता जनार्दन आहे. आमचे तर सर्वतरी प्रयत्न चालूच आहे. एक संधी देऊन पहा, त्याचं सोनं करून पाहू आम्ही. जे आशुतोष काळे जे आहे नाही, जे यांनी समजा जो पण काही विकास केलेला आहे त्याच्या बाबतीत नेमकं तुम्हाला काय वाटतं, काय विकास झाला की नाही झाला किंवा काय विकास व्हायला पाहिजे? नाही, मी एवढा विकासाचे जे रस्ते असतात त्यांची क्वालिटी वगैरे. मी एवढ्या मोठ्या लेवलचा माणूस नाही की मी त्यांच्याबरोबर टीका करू शकतो. पण एक सांगतो की म्हणून तसा काही विकास झाला नाही. कोपरगावची बाजारपेठ एक काळी अशी होती की येऊला आणि शिर्डी राहता हे सगळे लोक आमच्याकडे येत होते. आज तशी काय बाजारपेठ दिसत नाही आम्हाला. महत्त्वाचा विषय, एकदम महत्त्वाचा विषय. दादा आपलं काय नाव आणि नेमकं तुम्ही राहायला कुठं? माझं नाव सुमित खरात, राहायला गांधीनगरमध्ये आहे मी. गाव एक नगरमधलं एक महत्त्वाचं शहर आहे. अगदी भरपूर लोक या ठिकाणी पूर्वी यायचे काही खरेदी करण्यासाठी. एक साखर सम्राट कोल्हे, दुसरे साखर सम्राट काळे. त्या तुलनेत कोपरगावचा जो विकास आहे, जसं नाव आहे कोपरगावचं तसं विकास दिसत नाही आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही, विकास झाला पाहिजे आणि विकास फक्त एकच माणूस करू शकतो, विवेक भैया कोल्हे. आणि आता संधान साहेब जर निवडून आले, तुम्ही बघा फक्त कोपरगाव कसं चेंज होतं. कोपरगावचं पूर्ण कायापालट होणार आहे. कारण की वर मुख्यमंत्री पण BJPचे आहे, खाली पण BJPचे आहे आणि वरती केंद्रात पण BJP आहे. जर समजा कोपरगावमध्ये जर BJP आली तर विकास डायरेक्ट सरळ येणार आहे, कुठं आडकाठी नाही आहे. त्याच्यामुळं विकास फक्त संधान साहेब करू शकता आणि विवेक भैयाच कोल्हे करू शकता. एक विषय कोपरगावमध्ये तर तसं नाही आहे, पण आपण जर बघितलं संगमनेरमध्ये सुद्धा सत्यजित तांबे, बाळासाहेब थोरात मंत्री आहे बघा, त्यांच्याच घरातला उमेदवार दिले. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सत्यजित तांबे यांची पत्नी आहे, उमेदवारी करते. भुसावळ आमदाराच्या घरातलं शीट दिलं आहे. तुमच्या 40गावला दोन्ही जे आजी माजी आमदार आहेत त्यांच्याच बायकांना तिथं तिकीट भेटलं आहे. बुलढाण्यामध्ये सुद्धा संजय गायकवाड जे आहे मोठे नेते, त्यांच्याच घरात. काय वाटतं घराण्याशाहीच्या बाबतीत अगदी महाराष्ट्रात फक्त वडाच्या पाराम्यासारखं घराच्या अवतीभोवतीच राजकारण फिरतं आहे. सर्वसाधारण कोणी हिंमत करत नाही उभं राहायला. तुमचं काय मत आहे यावर? नाही, असं काही नसतं. ज्या ठिकाणचा प्रश्न असतो, एखादा नेता जर सक्षम असला तर त्याच्या मागं जनता पण उभीच राहते ना. असं काही नाही की घरातलाच आहे, असं काही नाही. जनतेतला पण असतो आणि तो घरातला पण असतो आणि प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक व्यक्ती घरातल्यालाच असतो. परंतु मग कार्यकर्ते कशासाठी? जे कार्यकर्त्यांची एवढी मोठी फळी असते ते कार्यकर्त्यांचं करायचं काय? मग कार्यकर्त्यांना पण चान्स मिळतो ना, वार्डामध्ये चान्स मिळतो, वरती पण जर आमदार समजा ते आता आमदार ते, खासदार ते, मंत्री ते, समजा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पण त्यांच्या घरात बघतोय आपण, मग नेमकं कार्यकर्त्यांना काय? कार्यकर्त्यांना मिळतं ना, त्यांचं प्रेम मिळतं, त्यांचे कामं मिळतं. कार्यकर्त्यांना अजून काय पाहिजे? प्रेमाने काय भेटतं? काय वाटतं आपल्याला? प्रेमाने सर्व काही जिंकता येतं साहेब. कार्यकर्ता आहे, जे आपले कार्यकर्ते आहे, ज्या ज्या गोष्टी कार्यकर्त्यांना कधी पण जे नेते असतात ते सक्षम असतात. जे कामं आपण गोरगरिबाचे गेलो तर ते आपल्याला ते नेते करून देतात, किंवा आपल्या माध्यमातून म्हणा
किंवा माझं एखादं काम आहे, साहेब मला इथं आडलं, माझ्या घरी अडचण आहे, मला इथं जायचं आहे, मंत्रालयात अडचण आहे, मला नगरपालिकेत ते काम होत नाही, ते स्वतःपासून सक्षमपणे करतात ना. हे बघा, आता भाजपचे तुमचे ते माझं नाव माझं आता नेमकं लक्षात नाही, ते निष्ठावान कार्यकर्ते होते, म्हणजे खूप वर्षापासून ते भाजपमध्ये होते, पण ते अपक्ष आता उभं राहिले नगर. मग कार्यकर्ते असे नाराज होतात, त्याचं काय? कार्यकर्ते त्यावेळेची परिस्थिती वेगळी, मतदारसंघाची परिस्थिती वेगळी होती. नाही, मी इथलंच नाही बोलतो, म्हणजे दुसऱ्या ठिकाणची होतं. आता हे नगर अध्यक्षाचं जाऊ द्या, आता इथल्या घरातला कोणी उमेदवार नाही, तो विषय नाही, पण इतर घरांमध्ये समजा आमदार खासदाराच्याच घरातले उमेदवार दिले महाराष्ट्रभर, इथं तर नाही तसं काही, पण ते मग कार्यकर्त्यांचं काय? नाही, कार्यकर्त्यांना ज्या ज्या प्रकारची संधी नेते देतात, कुठं नगरसेवक पदाला असेल, कुठं नगराध्यक्षाला असेल, कुठं पंचायत समितीमध्ये असेल, जामनेरमध्ये पण तसंच आहे. नाही, कुठं पंचायत समिती असेल, कुठं ते नेते काय सक्षम आहे म्हणून आहे ना ते लोक त्यांच्या मागे. लोकांना कळतं नाही नेते तसे बुवा यांच्यापणे आपण सक्षमपणे उभं त्यांना विरोधात आपण जर घराणेशाहीमधले जर नेते दिले त्यांना अपक्ष पण राहताना पण लोक स्वीकारत नाही ना. जनतेने पण स्वीकारलं पाहिजे ना. सगळ्यात महत्त्वाचा विषय, आपण अपक्ष उभं राहिलं, जर मला तालुक्यात उभं राहायचं किंवा मला वार्डात उभं राहायचं, समजा माझ्या घराणेशाही नाही, पण जनतेने मला स्वीकारलं पाहिजे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जनता स्वीकारते म्हणून ते उभं राहतात आणि जनता त्याच्यामुळे ते देतात ते उमेदवार. जनतेने नाही डावललं, जनतेने तर ते प्रश्नच नाही ना. कोपरगावच्या दृष्टीने तुम्हाला असं काय वाटतं, कोपरगावच्या विकासासाठी कोपरगावकर नागरिकांच्या मनात, ते सगळ्यांच्या मनात आहे की हे काम व्हायला पाहिजे, असं एखादं विकास काम तुम्हाला काय वाटतं, काय व्हायला पाहिजे? विकास काम आमच्या इथे लहान मुलांसाठी गार्डन असेल, रस्ते असेल, त्याचं नाव आज धूळगाव पडलेले आहे, ते रस्ते काँक्रिटीकरण झाले पाहिजे, त्याच्यात भ्रष्टाचार कमी झाला. दादा नमस्कार. कोपरगाव शहर आहे अहमदनगरमधलं अगदी सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं शहर आहे, म्हणजे मला वाटतं श्रीरामपूर संगमनेर नंतर. हां, तर या ठिकाणी 4 पक्ष आहे, शिंदे गट, उद्धव गट, राष्ट्रवादी गट, अजितदादा आणि भाजप आणि अपक्ष, असं नगर अध्यक्षाचे उमेदवार आहे. नेमकं चित्र काय वाटतं? चित्र मला तर वाटतं शिवसेनेचे राजाभाऊ झावरे प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि पूर्ण नगरसेवक पण शिवसेनेचे येणार अशी मला खात्री वाटते. 2001चं परिवर्तन 2025मध्ये बदल घडवणार असं शिवसेनेचा दावा आहे. विकासाच्या बाबतीत इथं जे विकास कामं झाले त्या विकास कामाबद्दल आपल्याला काय वाटतं? विकास कामं बघा, 2001चे बघा आणि 2001 नंतर बघा तुम्ही विकास कामे. 2025ला परिवर्तन होणार. राजाभाऊ झावरेंनी जे पूर्ववत कामे केले 2001ला तेच कामे परिवर्तन आणि घडून येणार. कोणत्या पक्षाचे ते? शिवसेना शिंदे गट. कोपरगावच्या दृष्टीने असं एखादं विकास काम की या ठिकाणी ते काम झालं पाहिजे, असं काम कोणतं? त्यांनी बघा रस्ते जरासे खड्डे बघा ते झालेले. आता कोपरगाव बऱ्याच दिवसापासून 20 वर्षापासून धुळीचं साम्राज्य कोपरगावमध्ये आहे, तर ते बदल घडून येणार असं त्यांचं प्रश्नचिन्ह आहे का आम्ही 2025ला परिवर्तन घडून देणार. कोपरगाव पुन्हा भविष्यात धुळीचा सामना करावा लागणार नाही. जे खड्डे आहे, रस्ते आहे, पूर्ण विकासांचे कामे होणार असे. कोपरगावमध्ये नगर अध्यक्ष थेट जनतेतून निवडला जातोय. कोपरगाव एक मोठं लोकसंख्येचं गाव आहे. तुम्हाला एकंदरीत निवडणूक कशी वाटते, चित्र कसं वाटतं नेमकं? चित्र मला तर वाटतं शिवसेनेचा भगवा नगरपालिकेवर फडकणार आणि पूर्ण नगरसेवक पण निवडून येणार. पण वन साईड होणार का अटीतटीची होणार? नाही, अटीतटीचा सामना होणार आणि चौरंगी लढत आहे आणि 2 अपक्ष पण आहे. आणि ही लढत भाजपचे पण अपक्ष कोणतरी लढवत आहे ना? बरोबर. तिकून दीपक बबनराव वाजे पण आहे, ते पण टक्कर देणार आहे. आणि मला तर चिन्ह असं वाटतं आहे शिवसेनेचा भगवा नगरपालिकेवरच फडकणार.